जय भीम साथीनो. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस. पण बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस म्हणजे बाबासाहेबांनी या जगाचा घेतलेला फक्त निरोप नाहीये, तर हा दिवस आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी घेतलेल्या संघर्षाची आठवण करायची. हा दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची आठवण करायची. हा दिवस आहे की बाबासाहेबांनी या भारतातल्या माणसाला पण शिकवलं, त्या गोष्टीची आठवण करायची. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस बाबासाहेबांच्या बऱ्याच अशा घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत की ते आपण बघतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत. पण ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं ते वर्ष म्हणजे 1956. बाबासाहेबांचं शरीर थकलं होतं. का थकणार नाही? आपल्या बापाने तेवढे कष्ट अख्ख्या आयुष्यभर घेतले. एका पावाच्या तुकड्यावरती शिक्षण पूर्ण केलं. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण केलं होतं. समाजासाठी अहोरात्र झटले होते. महाडचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, संविधान सभेमध्ये वल्गना केली होती की मी माझ्या समाजासाठी जोपर्यंत मला राखीव जागा मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार. हिंदू कोड बिलासाठी शेवटपर्यंत अट्टहास धरला. ओबीसींना जर का आरक्षण मिळालं नाही तर या पदाचा मला काही उपयोग नाही म्हणून त्या पदाचा राजीनामा दिला होता. हे होते डॉक्टर बाबासाहेब. आणि का शरीर थकणार? 18-18 तास 21-21 तास बसून ज्या व्यक्तीने अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास फक्त कशासाठी आहे तर एखादी संपत्ती कमवण्यासाठी तो अभ्यास नाही. तो अभ्यास आहे समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठीचा अभ्यास. म्हणून बाबासाहेब आंबेडकर का थकला? श्वास घ्यायला त्रास होत होता, तब्येत एकदम खालावलेली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही पूर्णपणे रेस्ट घेतला. बेड रेस्ट, टोटली बेड रेस्ट बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं. पण आराम करतील ते बाबासाहेब आंबेडकर कसे? बाबासाहेब म्हणत होते की जोपर्यंत माझ्या हातामध्ये लेखणी आहे तोपर्यंत माझं लेखन सुरू राहणार आहे आणि मी ती लेखणी कायम ठेवणार. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचं लेखन करत होते. बाबासाहेब आंबेडकरांचे जे सहकारी आहेत ते सहकारी म्हणतात की आम्ही बाबासाहेबांना ज्यावेळेस लेखन करताना बघायचो तर बाबासाहेबांची तब्येत इतकी खालावलेली होती की त्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर लिखाण करत होते आणि त्यांना होणाऱ्या त्रासाला बघून आम्हाला आमच्या डोळ्यात अश्रू येत होते. अशी परिस्थिती त्यावेळेस होती. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला हा बुद्ध आणि त्याचा धम्म माझ्या समाजापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी मला काम करावंच लागेल. माझा देह थकला तरी चालेल पण माझं ध्येय थकता कामा नये. हा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि अखेर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचं शेवटचं पृष्ठ लिहिलं आणि ते पुस्तक पूर्ण केलं. आणि बाबासाहेब त्यावेळेस म्हणतात की मी या शेवटच्या पृष्ठाला लिहिल्यानंतर आता माझं काम पूर्ण झालेलं आहे आणि या पूर्ण झालेल्या कामाला आता मी विश्रांती घेतो. मित्रांनो, बाबासाहेबांच्या जीवनाचा पूर्ण आपण जर का विचार केला तर विचार केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकर एक दृढनिश्चयी व्यक्तिमत्व आहे. दृढनिश्चयी व्यक्तिमत्व आपण असं का म्हणतोय तर बाबासाहेबांनी एक घोषणा केली होती येवले या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात 1935 साली. ती घोषणा अशी होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. काय म्हणतात बाबासाहेब की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. समस्त अनुयायांसोबत या भारताला बुद्धाची नव्याने ओळख करून दिली. आणि त्याच्या अवघ्या 2 महिन्याच्या नंतर 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. किती दृढ निश्चय असावा त्या महामानवाचा की मी मरणार नाही हिंदू धर्मात, कितीही काही झालं. आणि महापरिनिर्वाणाच्या 2 महिन्या अगोदर बाबासाहेबांनी बुद्धाचे धम्म दीक्षा. आपण हे सर्वांनी विचार करायला पाहिजे मित्रांनो की बाबासाहेबांनी घेतलेले कष्ट हे फक्त एका जातीसाठी नाहीये. बाबासाहेबांनी घेतलेले कष्ट हे फक्त एका पंथासाठी नाहीये तर अख्ख्या मानव जातीसाठी कष्ट आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा आपण अशाच पद्धतीने आदर करूयात, त्याचा आधार घेऊयात आणि आपल्या जीवनाच्या प्रगतीला साथीदार करूयात. धन्यवाद. जय भीम.